सोलापुरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पद्मशाली समाजातील खेळाडूंचा गौरव सोहळा संपन्न झाला। 29 ऑगस्ट 2024 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने पद्मशाली ज्ञाती संस्था आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पद्मशाली समाजातील खेळाडूंचा भव्य गौरव शाळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा प्रशिक्षक गणेश पवार यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व पटवून देत भारताचे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानाची आठवण करून दिली व खेळाच्या माध्यमातून होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले। अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे यांनी अध्यक्षीय भाषणातून महत्त्वपूर्ण भूमिकेचे आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले। सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांनी आपल्या भाषणात पालक व पाल्य यांच्यातील संवादाचे महत्त्व स्पष्ट केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम सर यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले। कार्यक्रमाचे आभार श्री वासुदेव यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे प्रमुख पदाधिकारी राम गड्डम, नागेश बोमड्याल, अध्यक्ष शेखर कटकम, विजय नीली, अविनाश शंकू, गोविंद राजूल, प्रवीण जिल्हा, हरिप्रसाद चिरकुपल्ली, निलेश आदींची उपस्थिती होती। सिद्धेश्वर पेठ येथील श्री मार्कंडे महामुनी मंदिरात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी सोलापुरातील क्रीडाप्रेमी व मान्यवरांची हजेरी होती। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला।